नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि आपण आता एका हॉटेलला भेट द्यायला इथे सावंतवाडी स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत. तेव्हा आता आपण त्या हॉटेलकडे जाऊया. हा जो समोरून तुम्हाला रस्ता येताना दिसतोय हा आहे सावंतवाडी रोड स्टेशनकडून सावंतवाडीकडे येणारा रस्ता, म्हणजे मळगावकडे येणारा रस्ता. हा असा रस्ता इथे येतो आणि हा इकडून मळगावला जातो आणि ती जी पोलीस चौकी आहे त्या चौकीपासून जवळच आपण आलेलो आहोत या हॉटेलमध्ये. त्याचं नाव आहे अन्नब्रह्मा. अन्नब्रह्मा ऐकलं होतं, आता हा ब्रह्मा आहे. हरकत नाही, ठीक आहे. आपण आज जाऊन बघूया की काय आहे. हे चांगली गोष्ट आहे. चपला बाहेर काढायला सांगता येते. तशी स्पेस मोठी आहे. इथे स्वामी समर्थ आहेत. 1 2 3 4 5 टेबल आहेत आणि ही 2-2ची आहेत टेबल. स्पेस भरपूर आहे. आज बुधवार आहे तरीही श्रावण महिना असल्यामुळे गर्दी नाही आहे. नमस्कार, आपलं काय नाव? क्रांती क्रांती सामंत. आपण इथे काय आज मॅनेजर आहे. कधी सुरू झालं हे हॉटेल? हे 14 तारखेपासून सुरू आहे. 14 ऑगस्ट. हो, 13 तारखेला ओपनिंग झालं. हां, 14 तारखेपासून. कसा आहे प्रतिसाद इकडे लोकांचा? चालू आहे, मस्त आहे. लोकांचा चांगला आहे. लोकांचा प्रतिसाद व्हेरी गुड. जेवणाची क्वालिटी चांगली आहे. हां, आणि रेट थोडे आम्ही रिजनेबल ठेवले, त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो. आपण यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. इथे तुम्ही फोन करून येऊ शकता. हां, हो. आपण आता त्यांचं किचन बघूया. जरा कुणाला तरी द्या दाखवायला. हे यांचं किचन आहे. ह्या इथे चपात्या बनवल्या जात आहेत. काय तळताय? चणक फ्राय. अच्छा, करा. तुमचं तयार काय आहे ते दाखवता का? या ठिकाणी हे करून ठेवलं जात नाही. ताबडतोब तुम्ही ऑर्डर दिलीत की तुमच्या ऑर्डरनुरूप तुम्हाला हे मारून मिळेल. तसं हे हॉटेल सुरू होऊन आत्ताच काहीतरी 15 दिवस झालेले आहे. म्हणून पहिला आम्ही ही व्हेज थाळी आहे. पालव ना तुमचं आडनाव? हे घावनळ कुडाळचे पालव म्हणून आहेत. या ठिकाणी आज पहिल्यांदाच चव घेत आहेत आणि चव चांगली टेस्ट आहे. व्हेरी गुड. पुरेसा आहे का? पण एका माणसाला पुरेसा आहे प्लेटमध्ये. चांगलं. म्हणजे आम्ही व्हेजिटेरियन आहोत. आम्ही हे ताट सुद्धा लावताना चांगल्या प्रकारे लावावं त्या पद्धतीने लावलेलं आहे. आम्ही भटजी आहोत. आम्ही तीच थाळी घेणार आहोत. पण तुमची आधी बघितली म्हटलं तुम्हाला विचारावं. वारकरी संप्रदाय 14 वर्ष मच्छी मटण काय खात नाही. चांगलं आहे. आम्ही आता हे बरोबर आलेले दोघे आहेत ते मांसाहारी आहेत. ते मागवतील, मी शाकाहारी. आम्ही चव घेऊन हा व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर टाकणार आहोत. चला, धन्यवाद. यांचं मेनू कार्ड आहे. इथे तुम्हाला हे स्टार्टर दिसत आहेत. व्हेज मंचुरियन, गोबी मंचुरियन, पनीर चिली, सोयाबीन क्रिस्पी, फिंगर चिप्स वगैरे वगैरे. हे इकडे तुम्हाला चिकनमध्ये तुम्हाला दिसत आहेत.
हे सेपरेट डिश आहेत त्यांच्या, त्या तुम्हाला घ्यायच्यात. त्या जर नको असल्या, म्हणजे हे मिक्स व्हेज पासून सगळं आहे या ठिकाणी, मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी वगैरे. तुम्हाला जर हे चायनीज पण आहे, तुम्हाला थाळी जर हवी असेल तर या ठिकाणी थाळी आहे. हे बघा, व्हेज थाळी 120, चिकन थाळी 150, अंड थाळी 130. हे बघा, हे इथे सुरमई, बांगडा, मोरी, सावंदाळा अशा थाळ्या आहेत. हे तुम्हाला आणखीनही बरंच काय काय आहे इथे. व्हेजमध्ये सुद्धा आहे आणि नॉन व्हेजमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी इथे आहे. तेव्हा आता गणपती आहेत, गणपतीच्या तोंडावरती हे हॉटेल उघडलेलं आहे. तर गणपतीला जे चाकरमानी मुंबईतून सावंतवाडीला वेळी अवेळी उतरतील त्यांच्यासाठी जेवणाची ही एक चांगली सोय आहे. हे दिलीप भैरे आहेत. नमस्कार. यांनीच या ठिकाणी मला आत्ता शूटिंगसाठी बोलावलेलं आहे. ते म्हणाले की ह्या हॉटेलची आपण ओळख करून देऊ. जे चाकरमानी मुंबईतनं निघतील आणि सावंतवाडी रोड स्टेशनला जे उतरतील, त्या रात्री निघालेले कदाचित जेवणाच्या वेळेला सुद्धा उतरू शकतात रेल्वेच्या कृपेने. तर त्यामुळे त्यांना इथे जेवायची चांगली सोय उपलब्ध होऊ शकेल. मीटिंग होती ग्रामसभा. हे या अन्नब्रह्मा हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार. गुणाजी गावडे ना? हो. हा. आणि इकडे वेत्ये म्हणून गाव आहे, त्याचे हे सरपंच आहेत. नमस्कार. नमस्कार. आपल्याला काय म्हणजे काय म्हणून सुचलं की एकदम हॉटेल टाकावं? हॉटेल टाकावं म्हणजे आम्ही बाहेर वगैरे मित्रमंडळी सर्वजण किंवा फॅमिली म्हणा, हा. आम्ही बाहेरच्या हॉटेलला गोवा म्हणा किंवा आपल्या इकडचे जवळपास बांदा, इकडे कुडा, सावंतवाडी, आम्ही फॅमिली म्हणा मित्रमंडळी आम्ही जेवणासाठी आस्वाद घेतोच. हा. त्या निमित्ताने एक असं विचार आला कुठेतरी आपलं एक हॉटेल एक घालावं, चालू करावं. त्या निमित्ताने एक म्हटलं करूया आणि एक व्यवसाय म्हणून होईल आणि हा. आपल्याला पण सगळ्यांची सोय करण्यात येईल. त्या निमित्ताने हा चांगलं विचार आहे आला. तुमच्या हॉटेलची आणि जागा मोक्याची आहे एकदम. हो. म्हणजे सावंतवाडी रोड स्टेशन करून रेल्वे स्टेशन इथून अगदी जवळ 1 किलोमीटर वरती आहे. हो. त्या दृष्टीने तुम्हाला धंद्याच्या दृष्टीने हे फार चांगलं आहे. म्हणजे हे तुम्हाला कुक वगैरे मिळाले का? आहेत, हो. अच्छा. म्हणजे मालवणी आणि मालवणी, चायनीज, हं. पंजाबी वगैरे सगळं. अच्छा. सगळं. किती साधारणपणे एका वेळेला किती माणसं बसू शकतात? 40 माणसं. 40 माणसांचा सेटअप आहे. Setup. वा, एसी, चांगलं आहे. नॉन एसी आहे पण. हा, इथे एसी आहे. एसी मध्ये 4 टेबल आहेत आणि नॉन एसी मध्ये बाहेर 6 का 8 टेबल आहेत. हो. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा. आता हे आमच्या बरोबर आलेले हे दिलीप भैरे आणि हे आमचे भास्कर मुननकर तथा बाळू, हे आता या ठिकाणी त्यांनी आपली थाळ्या मागवलेल्या आहेत. ओके. ते जेवून आपल्याला सांगतील की चव कशी आहे ती. हा, आणि तुम्हाला शुभेच्छा ओके, भावी धन्यवाद. व्यवसायासाठी. ओके, थँक्यू. एक हॉटेल आहे, अजून 2-4 होऊ देत. थँक्यू. हे आमचे मित्रवर्य दिलीप भैरे यांनी या ठिकाणी काय मागवलंय? मोरी म्हण. हा, मोरी थाळी. तेव्हा तुम्ही जरा दाखवा याच्यात काय काय आहे ते. ही आहे मोरी थाळी. या घेतात माशाचा टिकला, हा. कढी, हा. मोरी, हा. सोलकढी, सलाड, हा. चपाती आणि राईस. वा. तेव्हा आता दिलीप भैरे तुम्ही चव आम्ही चव घेतो. हा, चव घ्या आणि मला सांगा की हे कसं आहे एकंदरीत. बघूया, चव घेऊया. आधी मोरीचं घेतो. हा, चव. घ्या घ्या. बरी आहे, गावठी पद्धतीची आहे. हा, म्हणजे तुमच्या सावंतवाडीच्या पद्धतीचीच हा, आहे. गावठी अच्छा. पद्धत. ही व्हेज थाळी. एकदम गावठी पद्धत. हा, चव चांगली आहे ना? हे माशाचं टिकलं आहे. हा, ते कसं आहे ते बघतोय आता. बघा. गावठी मसाला वापरलेला आहे. तुम्ही घरी करता तसंच आहे का? तसंच आहे, तसंच. अच्छा. चांगली चव आहे. चांगली आहे. चांगली आहे. व्हेरी गुड. आणि गावठी नाही. भातच आहे. लोकांनी इथे येऊन जेवायला काही हरकत नाही. एकदम हा, फ्रेश मध्ये आहे. वा. तेव्हा मंडळी ही आपली थाळी आलेली आहे, व्हेज थाळी. याचं या व्हेज थाळीमध्ये इथे ही वालीची भाजी आहे, ही सोलकढी आहे, ही उसळ आहे, आमटी आहे, पोळ्या आहेत,
आमच्या भाषेत पोळ्या, इकडच्या भाषेत चपात्या, भात आहे, सॅलड आहे आणि हा पापड आहे. तेव्हा आपण व्हेज थाळी घेणार आहोत. तुमच्याबरोबर असलेले हे भास्कर तथा बाळू मुननकर यांनी या ठिकाणी चणक थाळी मागवलेली आहे. तेव्हा आता ह्याच्यात काय आहे? याच्यात काय आहे? हा चणक फ्राय आहे. अच्छा, स्पेशल मागवलेला हा. थाळी बरोबर आहे. थाळी बरोबरच आहे. अच्छा, हे आंबट तिखट म्हणजे याची मच्छी असते ती. हा, सोलकढी, ही एक कढी, भात, चपाती आणि कोशिंबीर. आता चव घेऊन सांगा, चव कशी आहे? मासा मासा तर एकदम फ्रेश आहे. आणि आपल्याकडे चणक तर आपल्याकडे पावसात पण फ्रेश मिळतो, कारण त्याचं इथे उत्पादनच करतायत ना सध्या. चणक म्हणजे स्नॅपर इंग्लिशमध्ये. हा, इंग्लिशमध्ये स्नॅपर म्हणतात. त्यामुळे तो इथं फ्रेशच मिळतो. हा, दुसरं म्हणजे हे आंबट तिखट थोडंसं माशाची आमटी बनवलेली असते. हा, मालवणी पद्धत मस्त एकदम परत मालवणी आहे. वा, तशी भातावर खाण्यासाठी हा, कढी, खोबरं, सोल आणि आपले तिरपळ घातले, फुल मालवणी आहे. जरा सोलकडीची चव घेऊन सांगताय का? कारण ते मेन आहे. चांगली जाडजूड अशी सोलकढी आहे. हा. गावठी. आता सोल किती लागलंय ते बघा. मस्त बनवली. वा, सोलकडीमध्ये सोलकढीमध्ये सोल आहे. सोल म्हणजे आत्मा, तो आहे. आहे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चव चांगली आहे, कोकणी चव. हा, तेव्हा आता आपण या ठिकाणी ही मोरी ते लोक खात आहेत. आपण ही या ठिकाणी ही वालीची भाजी आहे. ही वालीची भाजी आणि या उसळीबरोबर जरासं घास घेऊन बघूया. वा, चांगली चव आहे. एकंदरीत गणपती झाल्यावर सुद्धा आणि गणपतीच्या आधी गावाला येताना सावंतवाडी रोड स्टेशनला जर तुम्ही उतरत असाल आणि त्याच्या आजूबाजूला कुठे जात असाल तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या समोर पेट्रोल पंपाच्या बाजूला हे अन्नब्रह्म नावाचं हॉटेल आहे. अन्नब्रह्मा, तुम्ही तिथे चव घेऊ शकता. कसं होतं जेवण? छान छान होतं ना? पूर्ण मालवणी चव होती. हा, बेस्ट क्वालिटी चांगली, गावठी पद्धत. मंडळी, तर हे होतं सावंतवाडी रोड म्हणजे मडगावमधलं अन्नब्रह्मा नावाचं हॉटेल. इथे येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही खानावळ नाही, हे हॉटेल आहे. इथे तुम्हाला निरनिराळ्या डिशेस वगैरे मिळतील. थाळी हा प्रकार इथे उपलब्ध आहे आणि ती चांगली आहे. व्हेज थाळी तर फारच छान आहे. एका पूर्ण वाढलेल्या माणसाचं व्यवस्थित पोट भरेल इतपत त्यांनी जेवण दिलेलं आहे. दर सुद्धा चांगले आहेत आणि दरही माफक आहेत, परवडणारे आहेत. तर आपल्याला या भागात कधी आलात किंवा सावंतवाडी रोड स्टेशनवर उतरलात तर या अन्नब्रह्मा हॉटेलला भेट द्यायला काहीही हरकत नाही. हे माझं रेकमेंडेशन आहे. हा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा. या भागात कधी आलात तर या हॉटेलला भेट द्या आणि मला कमेंट करून कळवा. आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभ दुपार.